विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन चॅप्टर सुरुवात करतोय. त्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. हेरिडिटी अँड इव्होल्यूशन हा चॅप्टर नीटच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि त्यामुळं आपल्याला हा बेस म्हणून आपल्या 10वीत दिले गेलेलं आहे आणि 10वीच्या सिलेबसला गेल्यामुळं आपल्याला शिकणं हे गरजेचंच आहे. ते आत्ता शिका किंवा नंतर शिका ते आता तुमच्यावर डिपेंड आहे, पण आपण ह्याला समजून घेण्याचा एक प्रयत्न करू. हेरिडिटी म्हणजे काय तर बेसिक कन्सेप्ट आहे आणि बेसिक कन्सेप्टमुळे आपण एक थोडासा बेसिक ओव्हरलुक घेत चालू. हा बेसिक कन्सेप्ट आणि इंट्रोडक्शनचा पार्ट असल्यामुळे आपण याला थोडंसं एक लेक्चर इंट्रोडक्शन देत चालू. ठीक आहे. हेरिडिटी म्हणजे काय तर हेरिडिटी म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता. अनुवांशिकता म्हणजे काय हो, जेव्हा आपले आजोबा किंवा जेव्हा आपली आजी असं म्हणते की बाळा तुझं नाक हे आजोबावर गेले किंवा तुझं नाक हे तुझे हे गाल जे आहेत तुझे म्हणजे मुखवटा जो चेहरा आहे तो तुझ्या वडिलांवर गेलाय, त्याचा मिनिंग काय हो. ते जरी शिकले जरी नसतील, आपले आजी आजोबा जरी शिकलेले जरी नसतील तर त्यांना हे परफेक्ट हा कन्सेप्ट हेरिडिटीचा कन्सेप्ट त्यांना परफेक्टली माहीत आहे. म्हणजे अनुवांशिकता म्हणजे त्यांच्याकडून आलेले गुण म्हणजेच अनुवांशिकता आणि इनहेरिटन्स म्हणजे वारसा. म्हणजेच इनहेरिटन्स म्हणजेच हेरिडिटीला वापरला गेलेला दुसरा शब्द. तर इनहेरिटन्स आणि हेरिडिटी अल्टरनेटिव्हली वापरले जातात, त्यालाच आपण हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स असे म्हणतो. आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला ह्या दोन गोष्टीविषयी शिकून घ्यायचं आहे. तर हेरिडिटी म्हणजे बेसिक प्रोसेस काय बाबा, तर हेरिडिटीची सोपी डेफिनेशन आहे प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग और प्रोजेनी कॉल्ड इनहेरिटन्स और हेरिडिटी. याचा अर्थ काय, आता इथं प्रोजेनी म्हणजे कन्फ्युज होऊ नका. प्रोजेनी म्हणजे काय बाबा, प्रोजेनी म्हणजे संतती किंवा मुलबाळ. त्यालाच आपण प्रोजेनी असं म्हणतो. तर सिंपल मध्ये प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स या दोन्हीचा अर्थ म्हणजे काय, फिजिकली म्हणजे दिसणं, आपल्या डोक्याचा वापर करण्याची पद्धतीची कशी आहे त्याला आपण ट्रान्सफर करणे, त्यालाच आपण इन शॉर्ट इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी असे म्हणतो. तर म्हणजे मग हेरिडिटी बाबा घेऊन कोण येते, आता त्याला सायंटिफिक भाषेमध्ये आपण म्हणजे सरळ तर सांगू शकत नाही की बाबा हा आले मला आणि दिसतो मी तसा म्हणून त्याला मी म्हणू शकतो की हेरिडिटी, पण त्याला डिफाईन करणं गरजेचं आहे. तर हेरिडिटी घेऊन कोण येते, तर हेरिडिटी कॅरीड बाय क्रोमोझोम दॅट इज जीन. क्रोमोझोमचा पार्ट दॅट इज जीन अनेक जीन असतात, एक क्रोमोझोम मध्ये अनेक जीन असतात. आता 10वीसाठी थोडासा हा कन्सेप्ट अवघड जाईल, पण तरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. हेरिडिटी कोण आणते बाबा, तर जीन आणतो आणि जीन कुठे असतो तर क्रोमोझोम मध्ये. ठीक आहे. मग तुम्हाला एक क्वेश्चन पडणं साहजिकच आहे की व्हॉट इज जीन हा क्वेश्चन कॉमनली पडणारा क्वेश्चन आहे. त्याला आपण एक पुढे जाणून घेऊ. त्याआधी तुमचा मोबाईलवर स्टॉप करा, हे लिहून घ्या, वही पेन उघडून याला नोट करून घ्या. तर मग आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे की व्हॉट इज जीन. कारण हेरिडिटी कॅरेक्टर आणतात तर जीन कुणामध्ये आहेत, क्रोमोझोममध्ये. तर मग आपण बेसिक कन्सेप्ट जाणून घेऊया की जीन म्हणजे काय. हे सिलेबसमध्ये नाही आहे, पण हे गरजेचं आहे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. त्यामुळं आपण जाणून घेऊयात की व्हॉट इज जीन. जीन म्हणजे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स दॅट कोड फॉर फंक्शनल प्रोटीन. हा फंक्शनल प्रोटीन काय हो, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स जो फंक्शनल प्रोटीन बनवतो त्याला आपण जीन असं म्हणतो. म्हणजे जीनमध्ये हा शब्द आलाय न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय हा पण बेसिक कन्सेप्ट आला का नाही. न्यूक्लियोटाइड म्हणजे हे पण आपल्याला कळायला पाहिजे की न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, तेव्हाच आपल्याला कळेल की जीन म्हणजे काय. मग जीन कळल्यानंतर तेव्हा आपल्याला कळेल की क्रोमोझोम म्हणजे काय, आणि क्रोमोझोम कळल्यानंतर आपल्याला कळेल की हेरिडिटी कॅरेक्टर्स आपल्यामध्ये कोण घेऊन आला, आणि तेव्हा आपण समजू की अरे हा की हेरिडिटी म्हणजे नेमकं काय. आणि त्यामुळं आपण न्यूक्लियोटाइड हेही जाणून घेणं गरजेचं आहे. आता हे थोडंसं डोक्याच्या वरी जाईल, पण आपण एक थोडासा बेसिकसा असा एक म्हणजे व्ह्यू बघू की न्यूक्लियोटाइड म्हणजे काय. की न्यूक्लियोटाइड म्हणजे त्यामध्ये कोण कोण असतं गड्या, फॉस्फेट ग्रुप एक असतो, शुगर मॉलिक्यूल एक असतो आणि नायट्रोजन कंटेनिंग बेस एक असतो. आता ह्याचे कन्सेप्ट खूप मोठे आहेत, ह्यांचं स्ट्रक्चर काढणं, ह्या स्ट्रक्चरमध्ये ह्यांना समजावून घेणं हे तुमच्या लेवलला नाही आहे. त्यामुळं आपण हेच म्हणू की फॉस्फेट, शुगर आणि नायट्रोजन कंटेनिंग बेस ज्यामध्ये असतो त्याला आपण न्यूक्लियोटाइड असं म्हणतो. आणि न्यूक्लियोटाइड असतो तो जीनच्या सिक्वेन्समध्ये
म्हणजे जीनला न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स कोड करतो एका फंक्शनल प्रोटीनला, त्यालाच आपण जीन असं म्हणतो. आणि ते जीन आपल्या क्रोमोझोममध्ये असतात आणि त्यामुळं ते जीन आपल्याला हेरिडिटी कॅरेक्टर्स आपल्या एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत घेऊन जातात. मग आता हे समजले की आपल्याला जीन म्हणजे काय. जीन मग आता आपण हे आपल्याला समजले की जीन म्हणजे काय, तर मग आपण बघूया आता क्रोमोझोम म्हणजे काय. तर क्रोमोझोम म्हणजे ते कोणापासून बनलेले असतात, मेड ऑफ न्यूक्लिक ऍसिड प्रोटीन प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ सेल दॅट कॅरी हेरिडिटी कॅरेक्टर्स इन लिव्हिंग. म्हणजे काय बाबा, ते बनलेले असतात न्यूक्लिक ऍसिड पासून. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय बाबा, DNA RNA ज्यामध्ये असतो आपण त्याला न्यूक्लिक ऍसिड असं म्हणतो. ते प्रत्येक सेलमध्ये प्रेझेंट असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या. आणि प्रोटीन्स म्हणजे आताच आपण बघितलं की जीन्स दॅट कोड फॉर फंक्शनल प्रोटीन, तेच प्रोटीन आपण इथे घेऊन आलो. आणि न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन्स न्यूक्लियस ऑफ द सेल ह्या भागात प्रेझेंट असतात. म्हणजे सेलच्या न्यूक्लियसमध्ये जे हे दोन प्रेझेंट असतात, हे दोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा बनवतात क्रोमोझोम. आणि आपण त्याला क्रोमोझोम असं म्हणतात. त्या क्रोमोझोमचं फंक्शन काय, तर दॅट कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टर्स इन लिव्हिंग. आणि क्रोमोझोमचं फंक्शन आता कळून चुकलं असेल की क्रोमोझोम काय करतात गड्या, हेरिडिटी कॅरेक्टर्स लिव्हिंगमध्ये कॅरी करण्याचं काम करतात. ह्या थोड्याशा बेसिक कन्सेप्ट झाल्यानंतर आता आपण जाणून घेऊया की हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेस हे हिस्ट्री वाईज कसे झाले, म्हणजे पहिल्यापासून काय झालं किंवा काय नाही हे आता आपण जाणून घेऊ. आता हिस्ट्री जाणून घेणं हे महत्त्वाचं काय का, हिस्ट्री जाणून घेणं हे महत्त्वाचं का असतं बरं, कारण मागचा इतिहास पाहून आपण भविष्याची चिंता न करता भविष्याचं पाऊल ठेवू शकतो. म्हणून हिस्ट्री ही महत्त्वाची असते, म्हणजे इतिहास हा महत्त्वाचा असतो. म्हणजे हिस्ट्रीमध्ये काय काय झालं बघा चेंजेस. आता हे चेंजेस आपण ऑर्डर वाईज केलेले आहेत. आणि ऑर्डर वाईज चेंजेसमध्ये आता बघा पहिल्यांदा कोण आला, 1886 मध्ये आला ग्रेगर मेंडल. आणि मेंडलनं काय केलं बाबा, मेंडलनं एक कन्क्लुजन दिलं की म्हणला की त्याची एक थेअरी त्याने प्रपोज केली. आणि मेंडलनं सांगितलं की त्या पायसम सटावेन म्हणजे कॉमन पी प्लांट आपण असं त्याला म्हणतो, त्या प्लांटवर त्याने 7 कॅरेक्टर्स घेतली, त्याची स्टडी केली. तर ग्रेगर मेंडल कोण होता, तर पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स, पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स म्हणजे कोण बाबा, त्याने जेनेटिक या विश्वात एक उत्क्रांती घडून आणली. आणि त्यामुळे त्याला असं म्हणण्यात आले की तो पायोनियर आहे मॉडर्न जेनेटिक्सचा. त्यानंतर कोणाला 1901 मध्ये आला ह्युगो डेव्हिस. म्हणजे बघा एवढा टाइम गेला आणि एवढा टाइम नंतर, म्हणजे सायंटिस्टचं काम कसं असतं, थोडं 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 सुरू असतं आणि त्यामुळं ते टाइम घेतं. आणि तेव्हा आला तो ह्युगो डेव्हिस. त्याने काय थेरी दिली, त्याने दिली म्युटेशनल थेरी. हे आता एक सिंक्रोनाइज वेमध्ये ह्या घटना दिलेल्या आहेत आणि आपण त्या तशाच लक्षात ठेवू. हे असं लक्षात ठेवण्यास थोडंसं सोपं जातं म्हणून हे असं आलं. मग 1902 मध्ये आला वॉल्टर अँड सुटन. त्याने काय सांगितलं की त्याने ऑब्झर्व केलं काय की पेअर्ड क्रोमोझोम असतात ग्रॉसहॉपरच्या सेलमध्ये. म्हणजे क्रोमोझोम हे सिंगल नसून ते पेअर्ड, त्यांची जोडी असते असं कोण सांगितलं गड्या, वॉल्टरने सुटन. मग 1944 मध्ये आला ओस्टवाल एव्हरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅकलिओड. यांनी काय सांगितलं, एक्सेप्ट व्हायरसेस ऑल लिव्हिंग हॅज DNA ॲज जेनेटिक मटेरियल. ह्या गोष्टीचं फार मोठं महत्त्व आलं. त्यांनी काय सांगितलं की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे सगळ्या लिव्हिंगमध्ये, फक्त व्हायरसेसला सोडून. व्हायरसेस हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग सुद्धा असतात. म्हणजे जर बॉडीच्या बाहेर असले तर नॉन लिव्हिंग सारखे ऍक्ट करतात आणि बॉडीच्या मध्ये गेल्यानंतर ते लिव्हिंग सारखे ऍक्ट करतात. नंतर 1961 मध्ये आला फ्रँकोइस जेकब आणि जेक मोनॉड. यांनी काय सांगितलं की यांनी जेनेटिक कोड्स जे असतात DNA मध्ये त्याचं मॉडेल देऊन त्या जेनेटिक कोड्सला त्यांनी अनकव्हर करण्याचं काम केलं. म्हणजे त्या कोड्सला त्यांनी सांगून दिले की नेमके कोणते कोड्स त्या जेनेटिक मटेरियलमध्ये असू शकतात, एका मॉडेलद्वारे त्यांनी सांगून दिलं. आणि या सर्व घटनेमुळे आपल्याला काय पाहायला मिळालं, याचा अर्थ काय, या सर्व घटनेमुळे आपल्याला काय पाहायला मिळालं, या सर्वांचा अर्थ आणि त्याचा रिझल्ट असा निघाला की रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी एमर्ज झाली. आणि रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी एमर्ज होणं म्हणजे काय होणं,
तर आपण क्लोनिंग करतो, आपल्या ज्या डिसीजेस आहेत ते रिकॉम्बिनंट DNA मध्ये टाकतो आणि तो रिकॉम्बिनंट DNA आपण एका वेक्टरद्वारे माणसाला देतो आणि त्याच्यात तो डिसीज बरा होतो. म्हणजे काय गड्या, रेअर मधल्या रेअर डिसीज असल्या त्या नीट होण्याचं काम किंवा ठीक करण्याचं काम ह्या सर्व सायंटिस्ट लोकांनी घडवून आणण्याचं काम सुरुवात करून दिली आणि त्या फील्डमध्ये हे एक मोलाचं स्थान गाठण्यात आलं. ठीक आहे, यानंतर आपण पाहूयात काही क्वेश्चन्स. त्या क्वेश्चनचं जर तुम्हाला आन्सर देता आलं तर समजायचं की आपण बराबर ट्रॅकवर आहे. चला तर आपण काही क्वेश्चन पाहूयात आणि क्वेश्चन म्हणजे काय तर आपण MCQ पाहूयात, जेणेकरून त्याची प्रॅक्टिस तुम्हाला आताच होऊन जाईल. तर पहिला क्वेश्चन असा आहे की हु इज द पायनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. त्याचे ऑप्शन्स आहेत वॉल्टर अँड सुट्टन, ह्युगो डे व्हिस, जॉन ग्रेगर मेंडल, ऑप्शन डी जेकब अँड मोनार्ड. दुसरा क्वेश्चन आहे इन विच इन्सेक्ट पेयर्ड क्रोमोझोम ऑब्झर्व. ऑप्शन ए ant, ऑप्शन बी बी, ऑप्शन सी ग्रासहॉपर, ऑप्शन डी नन ऑफ अबव. आणि तिसरा क्वेश्चन असा आहे हु गेव म्युटेशनल थेअरी. ऑप्शन ए ग्रेगर मेंडल, ऑप्शन बी ह्युगो डे व्हिस, ऑप्शन सी वॉल्टर सुट्टन, ऑप्शन डी जॅकब मोनार्ड. ह्या सर्वांचं आन्सर मला तुम्ही नेक्स्ट लेक्चरला सांगा आणि आपण याचा पुढचा पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. याचे उत्तरही तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दिले जातात. तर हा व्हिडिओ कसा वाटला या थोडे कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.